बारामती और राहोरी उपचुनाव को लेकर सियासत तेज हो गई है। भाजपा प्रवर्तक राम कुलकर्णी ने संजय राउत पर निशाना साधते हुए कहा कि दोनों सीटों की तुलना करना जनता को गुमराह किया जा रहा है। उन्होंने उद्धव ठाकरे पर आरोप लगाया है कि उनके कार्यालय में भाजपा विधायकों को फंड नहीं मिलता था। साथ ही देवेंद्र फडणवीस की राजनीतिक क्षमता की तारीफ की। आइए देखते हैं आगे क्या कुछ कहा है राम कुलकर्णी। संजय राऊत तथ्य समजून कधीच बोलत नाहीत हे आता जनतेला चांगलं कळालंय। मला तुम्ही सांगा, बारामती राहुरी दोन्ही ठिकाणी विधानसभेसाठी निवडणुका होतात आणि त्याचं कारण आहे तिथे मृत्यू झाले, मृत्यूचं दुःख आहे। बारामतीमध्ये स्वर्गीय अजितदादाचा मृत्यू आणि तिथे भाजपाचे आमदार कर्डिले साहेबाचा मृत्यू। आता ह्या दोन मृत्यूमध्ये फरक कसा असू शकतो आणि त्याला राजकीय दृष्ट्या जर तोलायचं झालं तर हा नीचपणाचं लक्षण म्हणावं लागेल। दुसरं असं आहे की दुःख ते दुःखच असतं, फरक काढणं खऱ्या अर्थाने जनतेचा अपमान करणं होय, जे संजय राऊतांनी केलं। दुसरी गोष्ट अशी की मवियाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये, आमदार खासदारांच्या मतदारसंघामध्ये विकास निधीचा पाऊस पडायचा आणि आम्ही भाजपाचे आमदार वरडून सांगत होते आम्हाला निधी द्या, आम्हाला निधी द्या, पण आम्हाला कधीच निधी मिळाला नव्हता। म्हणून संजय राऊतांनी अगोदर स्वतः आरशात बघायला पाहिजे। दुसरं असं आहे की ते म्हणाले शिंदे गटाचं ऑपरेशन मुख्यमंत्री देवाभाऊ करतील। मला त्यांना सांगायचंय की देवाभाऊ ऑपरेशन करतात पण जनमताच्या बळावर करतात आणि 2024 ला दाखवून दिलं, 2019 ला ऑपरेशन केलंय आणि म्हणून तुमचं ऑपरेशन सर्जरी सगळी केली, पण या राज्यातील जनबळावर, जनतेच्या बळावर ऑपरेशन करतात। उगाच दिशाभूल करण्यासाठी आणि गैरसमज निर्माण करण्यासाठी फालतू बडबड बंद करा।